नगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर शहरातील कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली। आयुक्त अचानक सकाळी रस्त्यावर आल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली। साफसफाई करणारे कामगार, कचरा संकलन करणारा घंटागाड्यांवरील चालक आणि स्वच्छता निरीक्षकांची त्यांनी झाडाझडती घेतली। शहर सुरू होण्याच्या आत स्वच्छ झाले पाहिजे, त्यासाठी त्यांनी सर्वांची कानउघडणी केली। नगर शहर स्वच्छ सुंदर दिसले पाहिजे यासाठी यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटागाड्यांचे वेळापत्रक त्यासाठी अधिक मजबूत करणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले। कचरा संकलन सकाळ, दुपार, संध्याकाळ घंटागाड्यांद्वारे होईलच, सोबत रात्रपाळी करून शहरातील कचरा उचलण्यात येईल, अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्या आहेत। आयुक्तांनी सक्कर चौकापासून प्रभात फेरीला सुरुवात केली। त्या अगोदर कार्याटिक चौकातील गार्बेज कलेक्शन सेंटरची त्यांनी पाहणी केली। सीना नदीघाट सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठा निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे येथील गार्बेज कलेक्शन सेंटर दुसरीकडे हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार हे सेंटर अन्य ठिकाणी लवकरच हलवण्यात येईल असे त्यांनी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे माळीवाडा वेस, माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट वेस्ट या मार्गावरून त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत पायी फिरून ठिकठिकाणी साफसफाईबाबत निर्देश दिले। रस्त्यावरील साफसफाई झाल्यानंतर दुकाने उघडतात आणि मग दुकानदार झाडलोट करून तो कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात। याबाबत संबंधितांना समज देऊन वारंवार अशा गोष्टी घडल्यास तात्काळ कारवाई करा, त्यांना दंड आकारणी करा असे आदेश देण्यात आले। माळीवाडा वेशीजवळील कचरा कुंडी बंद करून तो कचरा घंटागाडीद्वारे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली। 2 वर्षापूर्वी जसे स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करून दाखवले, त्याप्रमाणे यावर्षी देखील या अभियानात नगर शहर कुठेच कमी पडणार नाही याचा दृढनिश्चय केलेला असून यावर्षी मानांकन मिळवून नगर शहराला भरीव असा निधी उपलब्ध करून देऊ असे आयुक्त डांगे यांनी यावेळी सांगितले। हा कचरा जो चिवीट पडतोय कचऱ्याचे ढीग, तर त्यासाठी त्या परिसरामध्ये घंटागाडी प्रभावीपणे आम्ही चालू करू आणि त्या स्पॉटचं निर्मूलन करू। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।